नमस्कार, KNNCT न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। बेळगावमध्ये पसरली आहे डेल्टा प्लसची भीती। कोविड संक्रमित 15 व्यक्तींचे सिक्वेन्सिंग नमुने चाचणीसाठी बेंगळुरूला रवाना। कोविड संसर्गाच्या तीव्रतेवर आधारित 15 लोकांचे घेतले नमुने। बेळगावच्या जनतेची अनेक वर्षांपासून असलेली घराची मागणी होणार पूर्ण। 10,000हून अधिक नागरिकांनी भरले घरासाठी अर्ज। बेळगावमध्ये अनेक लोक राहत आहेत भाड्याच्या घरात। कृष्णेत बुडालेल्यांचे सापडले मृतदेह। मंगळवारी 1 तर बुधवारी आणखीन 3 भावंडांचे सापडले शव। शोध पथकाने नदीकाठावर थाटला होता तळ। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगावमध्ये डेल्टा प्लसची भीती पसरली असून कोविड संक्रमित 15 व्यक्तींचे सिक्वेन्सिंग नमुने बेंगळुरू येथे चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत। एक नमकडे ॲडमिटेड पेशंट्स 82 ಇದೆ। ನಾವು ಇವತ್ತಿನ ತನಕ 131 ಆಪರೇಷನ್ಸ್ ಮುಗಿಸಿವಿ। ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ 28 ವೇಟಿಂಗ್ ಇದ್ದಾವೆ। ಯಾರಿಗೆ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಿವಿ ಅವ್ರಿಗೂ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲವೊಂದು ಸಲ ರಿಪೀಟ್ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ, ಅದು ನಾವು ನಡೆಸಿವಿ। ಮತ್ತು ನಿನ್ನೆ DME ಕಡೆಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಇನ್ಸ್ಟ್ರೂಮೆಂಟ್ಸ್ ಬಂದಾವ। ಸೊ ಅದು ಪೂರಾ ಸೆಟ್ ಬಂದ ಕೂಡಲೇ ನಾವು ಮತ್ತು ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ 5ರಿಂದ 6 ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತೀವಿ। ಸೊ ವಿ ಆರ್ ಟ್ರೈಂಗ್ ಟು ಇನ್ಕ್ರೀಸ್ ದ್ಯಾಟ್ ಆಲ್ಸೋ। ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಆಗಿದ್ದಾರೆ? ಇವತ್ತಿನ ತನಕ ಟೋಟಲ್ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಆಗಿದ್ದು 83। ಡೆತ್ ಆಗಿದ್ದು 34 ಟೋಟಲ್। 34 ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೋವಿಡ್ ಇತ್ತು, ಡಯಾಬಿಟಿಸ್ ಇತ್ತು, ಪ್ಲಸ್ ಮ್ಯೂಕರಿ ಇತ್ತು, ಅಂದರೆ ಫಾಸ್ಟ್ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಇತ್ತು, ಕೋಮಾರ್ಬಿಡಿಟೀಸ್ ಅದರ್ ಕೋಮಾರ್ಬಿಡಿಟೀಸು ಇತ್ತು। ಡೆಲ್ಟಾ ಪ್ಲಸ್ ಇನ್ನೂ ತನಕ ಆಗಿಲ್ಲ। ಇಲ್ಲಾಂದರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಇಲ್ಲಿಂದ ನಾವು ಸಿಕ್ವೆನ್ಸಿಂಗ್ ಕಳಿಸ್ಬೇಕಾಗ್ತದೆ। ಸೊ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಾವು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಸಿಕ್ವೆನ್ಸಿಂಗ್ ಕಳಿಸಿವಿ। ಅದು ಸಿಕ್ವೆನ್ಸಿಂಗ್ ಆದ ಕೂಡಲೇ ಅದು ವೇರಿಯಂಟ್ ಯಾವುದದ ಅಂತ ಗೊತ್ತು। ಎಷ್ಟು ಕಳಿಸಿದ್ರಿ ಸರ್? ಅವರು ಒಂದು ರೇಷೋ ಕೊಟ್ಟಾರ, ಒಂದು 15-20 ಕೇಸಿಗೆ ಒಂದು ಕೇಸ್ ಹಂಗೆ। ಸೊ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಾವು ಅರೌಂಡ್ 15 ಸ್ಯಾಂಪಲ್ಸ್ ಕಳಿಸಿದ್ವಿ। ಹಾಂ, ರಿಪೋರ್ಟ್ ಬರಬೇಕು। ರಿಪೋರ್ಟ್ बेळगावच्या जनतेच्या नवीन घरांच्या असलेल्या मागणीला ग्रीन सिग्नल मिळताच 10,000हून अधिक लोकांनी बुडा कचेरीवर जाऊन घरासाठी अर्ज भरले आहेत। त्याने नवीन घराचे पाहिलेले स्वप्न आता बुडा अध्यक्ष गुळप्पा होसमनी पूर्ण करणार असून सरकारने त्यांच्या प्रोजेक्टला मंजुरी दिल्यामुळे बुडा कार्यालयात बुधवारी 10,000हून अधिक अर्ज घरासाठी भरले गेले आहेत। स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून निवडले गेलेले बेळगाव शहर दिवसेंदिवस वेगाने प्रगती करत आहे। नोकरी गमावलेले हजारो लोक बेळगावमध्ये भाड्याच्या घरात राहत आहेत। त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून बेळगाव येथील कणबर्गी येथे समाईकरण योजना आखण्यासाठी बुडाचे अध्यक्ष गुळप्पा होसमनींच्या अविरत प्रयत्नांमुळे सुमारे 10,000 अर्ज गृहनिर्माण करण्यासाठी भरले गेले आहेत। आतापर्यंत बुडाशी संपर्क तोडलेल्या नागरिकांनीही बुडा ऑफिसमध्ये येऊन घर घेण्यासाठी अर्ज भरले आहेत। I have come here to for request for the I am staying in a rented house from 15 years past, and when I came to the government is allotting for the people, I requested to take the form. I request the government to allot for the people who are don't have their own houses. ಇದು ಬೆಳಗಾವಿ ಬುಡಾದ ಇಟ್ಟು ವರ್ಷ ಅಂತೂ ಏನೋ ಪ್ಲಾಟ್ ಅಂತೂ ಇದು ಜಾಗ ಅಂತೂ ಇದು ಮಾಡಿರ್ಕಿಲ್ಲ। ಈಗಂತೂ ಹೊಸದಾಗಿ ಇವರು ಹೊಸಮನಿ ಅವರು ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಬಂದಿದ್ದಾರಲ್ಲ BJPದಿಂದ, ಇವರ ಮನಸ್ಫೂರ್ತವಾಗಿ ಈಗೇನಾರ ಈಗ ಮಾಡ್ತಾರೋ ಇಲ್ಲೋ, ಬಹುಶಃ 8 ವರ್ಷ ಅಂತೂ ಮಾಡೇ ಇಲ್ಲ। ಇನ್ನು ಜನರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ। ಇನ್ನೊಂದಿಷ್ಟು ಜನ ಬಡ ಬಗ್ಗರು ಸುಮಾರು ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಯಾರಿಗೂ ಒಂದು ಅರ್ಧ ಗುಂಟೆ ಸಹ ಜಾಗ ಇಲ್ಲ। ಬೀದಿ ಮೇಲೆ ರಗಡ್ ತುಂಬ ಜನ ಈಗ ಝುಪಡಿ ಹಾಕೊಂಡು ಸಾಕ್ತಾರೋ, ಜೀವನ ನಡೆಸ್ತಾರೆ। ಆದರೆ ಗೌರ್ಮೆಂಟಿಂದ ಯಾವುದೇ ಇನ್ನೂರಿಗೂ ಇಂಥ ಪ್ಲಾಟ್ದಾಗಲಿ ಇನ್ನೂ ಆಗಲಿ ಸೌಲಭ್ಯ ಇಲ್ಲ। ಇನ್ನು ಮುಂದಾರ ನೀವು ಇದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ನೀವು ಮಾಡಬೇಕಂತ ನಮಗೆ स्फूर्तागिरोद। या सर्वाचे श्रेय फक्त गुळप्पा होसमनी यांना जाते। त्याचप्रमाणे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवावी अशी जनतेने विनंती केली आहे। अथनी तालुक्यातील हल्ल्याळ येथील कृष्णा नदीत वाहून गेलेल्या भावंडांचे शव शोधण्यात NDRF पथकाला यश आले आहे। अथनी तालुक्यातील हल्ल्याळमधील कृष्णा नदीत बुडून मृत्यू झालेल्या 4ही भावांचे मृतदेह शोधण्यात NDRF पथकाला यश आले आहे। 4 जणांपैकी एकाचा मंगळवारी मृतदेह सापडला होता, तर बुधवारी पुन्हा 3घांचे मृतदेह सापडले आहेत। सोमवारी कृष्णा नदीत 4ही भाऊ बुडाले होते।
जिल्हा प्रशासनाच्या सतत शोध मोहिमेमुळे मृतदेहांचा शोध लागला आहे. 3 दिवसांनी ते मृतदेह तरंगताना दिसले असून परसप्पा बनसोडे, शंकर बनसोडे, धरेप्पा बनसोडे यांचे मृतदेह मिळाले आहेत. तर हे 3ही मृतदेह अथणीमधील सरकारी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवले गेले असून ते मृतदेह पाहून कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे. ही घटना अथणी पोलीस ठाण्याच्या आवारात घडलेली आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी. कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन. आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए. हर पार्सल के साथ एक मास्क फ्री. होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी. फोन 0831 2435 और 8884 121718. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया. रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी. ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना, मारुती गली, बेलगाम. मन भाए आराधना. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. सोने चोरी प्रकरणातील आरोपी किरण वीरन गौडर याचा बेळगाव 4थ्या JMFC कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात थांबलेल्या कारमधील एअरबॅगमधून सोन्याची चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या किंगपिन किरण वीरन गौडर याला बेळगावच्या कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. बेळगावच्या 4थ्या JMFC विशेष कोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे. याआधी किरण वीरन गौडर याला 14 दिवसांसाठी CIDच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर CID अधिकाऱ्यांनी पुन्हा अधिक चौकशीसाठी 10 दिवस किरण वीरन गौडर याला ताब्यात घेतले. पण चौकशी दरम्यान बेळगावच्या 4थ्या JMFC कोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक कुटुंबाला निवारा देण्याचे ध्येयाला पाठिंबा दिलेल्या बुडा अध्यक्ष गुळप्पा होसमनी यांना बेळगावच्या जनतेची मागणी पूर्ण करण्यात यश आल्याने त्यांनी बेंगळूर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. बेळगावच्या जनतेची अनेक वर्षांपासून मागणी असलेली नवीन घरे खरेदीसाठी प्रयत्नशील बुडाचे अध्यक्ष गुळप्पा होसमनी यांनी बुधवारी नवीन प्रकल्प मंजूर केल्याने मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांचे अभिनंदन केले आहे. सुमारे 1.5 दशकापासून बेळगाव वासियांचे असलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुळप्पा होसमनी प्रयत्न करत असल्याने आता शहरातील कणबर्गी येथील बुडा स्कीम नंबर 61ला मंजुरी दिली आहे. ही आनंदाची बाब आहे. कणबर्गी येथील सुमारे 160 एकर जागेवर शेतकरी आणि बुडा यांच्यात 50-50 करारावर सरकारने सहमती दर्शविली असून लवकरच एक नवीन कामाला सुरुवात होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांचे प्रत्येक कुटुंबाला निवारा देणे हे ध्येय आहे. याच ध्येयाला हातभार लावलेले बुडा अध्यक्ष गुळप्पा होसमनी प्रोजेक्ट तयार करण्यासाठी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष न देता बेंगळूर नगर विकास विभाग आणि सरकारकडे दाद मागून बेळगावमधील जनतेची मागणी पूर्ण करण्यात गुळप्पा होसमनी यशस्वी झाले आहेत. म्हणून बुडा अध्यक्ष गुळप्पा होसमनी यांनी बेंगळूर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अभिनंदन केले आहे. ऐनापूर येथील संतुबाई देवस्थान कमिटीने नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात ऐनापूर गावातील संतुबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत होते. मात्र देवस्थान कमिटी सदस्यांनी नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी संतुबाई देवीच्या मूर्तीने डोळे उघडल्याचे सांगितले जात होते, पण देवस्थान कमिटीने मूर्तीला डोळ्यांचे स्टिकर लावून नागरिकांची फसवणूक केली आहे. ही बातमी वृत्तपत्र आणि माध्यम वाहिन्यांवर प्रसारित होताच तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कागवाड तहसीलदार प्रमिला देशपांडे यांनी त्या ठिकाणी भेट दिली व देवस्थान कमिटीला अशी कृत्ये न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ಸಂತುಬಾಯಿ ಕಣ್ ತೆಗ್ದಾಳ ಅಂತೇಳಿ ಭಾಳ ಹೈಲೈಟ್ ಆಯ್ತು ಪೇಪರ್ದಾಗ. ಅದು ಏನೋ ನಾವು ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಿಂದ ಇದನ್ನ ಆಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ಏನೋ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. ಕೆಲಸ ಇದ್ರಾಗ ಇದನ್ನ ಆಗಿರಲಿಲ್ಲ ಒತ್ತಡದಾಗ. ಆದರೂ ಒಂದು ಇವತ್ತಂತೂ ಹೆಂಗಾರ ಏನದನ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಏನೋ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಬಂದಿದ್ವಿ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಸಂತುಬಾಯಿ ಕಣ್ ತೆಗ್ದಾಳ ಅಂತ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ನೋಡಿದ್ರೆ ಅದೇನೋ ಮೂಢನಂಬಿಕೆ ಜನರಿಗೆ, ಅಂದರೆ ಏನಂತಾರಲ್ಲ ಜನ ಮರಳು ಜಾತ್ರೆ ನೋಡೋ ಆ ಥರ ಮಂದಿನ ಮೋಸ ಮಾಡಕ್ಕೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ಯಾರ, ಅದನ್ನ ಎಲ್ಲ ಒಂದು ಇದನ್ನ ಮಾಡ್ಯಾರ, ಒಂದು ಚಾಪ ಹೂವು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಹೂವು ಆಮೇಲೆ ಈ ಥರದ ಸ್ಟಿಕ್ಕರ್ ಮಾಡ್ಯಾರ, ಅದನ್ನ ಹಚ್ಚಿದಾರ. ಅದು ಹಚ್ಚೋದ್ರಿಂದ ಏನಾಗ್ತೈತೆ, ಅದನ್ನ ಯಾರು ಹಚ್ಚಾರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. 160 ಮಂದಿ ಅಂತಾರೆ ಅವರು, ಯಾರು ಹಚ್ಚಿದಾರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇವ್ ಯಾರು ಅಂತಪ್ಪ ಇವ್ ತೆಗದ, ಇವ್ ಹೇಳಿದ 160 ಮಂದಿ ಅದಾರ, ಇದ್ರಾಗ ಯಾರು ಹಚ್ಚಾರ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದವ. ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವು, ಅದನ್ನ ಅವನ ಕಡೆನ ತೆಗೆಸಿದ್ವಿ. ತೆಗೆಸಿದ್ರೆ ಅದು ಏನಿತ್ತು, ಒಂದು ಸಾಚನೆ ಐತೆ, ಅದನ್ನ ಸ್ಟಿಕ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಮೂಢನಂಬಿಕೆಯಿಂದ ಜನರು ನಾನಾ ಊರಿಂದ ಜನರು ಬರ್ತಾರೆ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಬರ್ತಾರೆ. ಅವರಿಂದ ಏನಾದ್ರೂ ಸ್ವಲ್ಪ ಇದನ್ನಾದ್ರೆ ಇದರಿಂದ ಲಾಭ ಪಡ್ಕೋಬೇಕನ್ನೋ ಒಂದು ದುರುದ್ದೇಶದಿಂದ ಮಾಡ್ಯಾರ ವಿನ ಇದ್ರಾಗ ಯಾವುದೂ ಸತ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಜನರಿಗೆ ನಾ ಏನು ಹೇಳೋದು, ನೀವು ಮಾಡ್ರಿ, ದೇವ್ರ ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ರಿ, ಆದ್ರೆ ಮೂಢನಂಬಿಕೆ ಅಂತ ನೀವು ಮಾಡಿ ನಿಮ್ದೆಲ್ಲ ಸಂಸಾರ ಹಾಳು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಈಗ ಇವತ್ತು ಕಣ್ಣು ಹಚ್ತಾರು, ನಾಳೆ ಮತ್ತೊಂದು ಹಚ್ತಾರು. ನನಗೆ ನನ್ನ ದೇವಿ ಬಂದೈತೆ ಅಂತ ಲಕ್ಷ ಗಟ್ಟಲೆ 2 ಲಕ್ಷ ಗಟ್ಟಲೆ ಕೇಳ್ತಾರು, 10 ಲಕ್ಷ ಕೇಳ್ತಾರು. ಅವಾಗ ಈಗ ಮೊದ್ಲ ಕೋವಿಡ್ದಾಗ ತಿನ್ನಾಕಿನ ಮನುಷ್ಯಾಗ ಅದನ್ನ ಒಂದು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಐನಾಪುರ ಜನರು ಏನ್ ಮಾಡ್ರಿ, ನಿಮ್ದಾಗ ನೀವು ಸೇಫ್ ಆಗಿ ಕಳ್ಕೊರಿ. ಇದೊಂದೇ ಹೇಳೋದು ನಾನು. ಇದೇ ಮೂಢನಂಬಿಕೆ ಮತ್ತೆ ರಿಪೀಟ್ ಆತಂದ್ರೆ ನಾವ್ ಎಲ್ಲರ ಮೇಲೂ ಕೇಸ್ ಹಾಕ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಮತ್ತೆ ಇವತ್ತು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಿ? ಇವತ್ತು ಅದನ್ನೆಲ್ಲ ತೆರವುಗೊಳಿಸಿದ್ವಿ. ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಈಗ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಕೈ ಮುಗಿದ್ರಿ, ಬ್ಯಾಡನಾಗಿಲ್ಲ, ಕೈ ಮುಗಿಯೋದು ಖರೆ. ಅದನ್ನ ಒಂದು ಇದನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವರು ಪೂಜಾರಿಗಳು ಅದನ್ನ ಇದನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರಂದ್ರ ಜನರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಕತ್ತಿರಂದ್ರೆ ಇದೊಂದು ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತೈತಿ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ನಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇದ್ರ ಮೂಲಕ ಅದನ್ನಷ್ಟ ತಿಳಿಸ್ತೇನೆ. ಮೂಢನंबिकेಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಿಡ್ರಿ, ಸರಿಯಾಗಿ ನೀವು ಇದನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ರಿ ಅಷ್ಟೇ. यासारख्या प्रकरणांवर सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. जे लोक श्रद्धेने मंदिरात जातात ते अंधश्रद्धेच्या आहारी जात आहेत. त्यामुळे सरकारने अशा प्रकरणांवर कारवाई करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तहसीलदार प्रमिला देशपांडे यांनीही आपल्या कार्याच्या जबाबदारीने आल्या नसून नागरिकांच्या आग्रहामुळे आल्या आहेत असे म्हणून गावच्या नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी शर्ट्स,
और जीन्स की नवीनतम रेंज। साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज। आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग। आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन। आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेळगाव। फोन 0831 240 7480। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। महाराष्ट्रात डेल्टा प्लस रुग्णांची संख्या वाढत असल्याने गोवा सरकारने आपला सीमाभाग पूर्णपणे बंद केला आहे। महाराष्ट्रात दिवसेंदिवस डेल्टा प्लस प्रकरणे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने आपला सीमाभाग पूर्णपणे बंद केला आहे। पण दररोज गोव्याला जाणाऱ्या कामगार आणि व्यावसायिकांची परिस्थिती मात्र बिकट झाली आहे। महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना उत्परिवर्तित होत आहे, त्यामुळे अर्थातच गोवा आणि कर्नाटकाच्या सीमावर्ती जिल्ह्यांना धोका निर्माण झाला आहे। म्हणूनच गोवा सरकारने आपला सीमाभाग सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्णपणे बंद केला आहे। त्याचप्रमाणे कर्नाटकातून गोव्याला जाणाऱ्या भागातही गोवा सरकारने आपली हद्द बंद केली आहे। या निर्णयामुळे गोव्याला नियमितपणे कामाला जाणाऱ्या कामगारांना व उद्योजकांना गोव्यात जाणे शक्य नसल्याने त्यांना वापस यावे लागत असल्याने संतप्त नागरिकांनी व माजी आमदार सतीश सैल यांनी गोवा सीमा भागात आंदोलन छेडून आक्रोश व्यक्त केला आहे। त्याचप्रमाणे उद्योजकांना नियमित RT-CPR चाचणी करणे अनिवार्य केल्याने स्थळीय नागरिकांनी व नियमित ये-जा करणाऱ्या कामगारांनी यावर आक्षेप व्यक्त केला आहे। मराठी भाषेतून मतदार याद्या उपलब्ध करण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पालिका आयुक्त जगदीश केएच यांच्याकडे केली आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्कालिक मतदार याद्या केवळ कन्नड भाषेत प्रसिद्ध करून आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे। यामुळे मतदार याद्यांच्या प्रसिद्धी प्रक्रियेवरच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने आक्षेप घेतला आहे। प्रथम मराठी मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात, त्यानंतर आक्षेप नोंदविण्यासाठी वेळ द्यावा, तोपर्यंत आक्षेप नोंदणी घेऊ नये अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त जगदीश केएच यांना देण्यात आले आहे। वॉर्ड पुनर्रचना, आरक्षण आणि महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सरकारी प्रक्रियेत मराठी भाषेला डावलण्यात आले आहे। वास्तविक पाहता शहरात मराठी भाषिकांचे वर्चस्व अधिक असून मराठी व कानडी अशा दोन्ही भाषांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी अशी केंद्रीय भाषिक आयोगाने सूचना केली आहे। मात्र याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाकडून कानडीकरणाचा वरवंटा फिरवला जात आहे। मतदार याद्या केवळ कन्नड भाषेत प्रसिद्ध करून आक्षेप नोंदविण्यासाठी केवळ 3 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे। मराठी मतदार याद्या देखील पुरवल्या जातील, तसेच आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत वाढीबाबतही विचार केला जाईल असे आश्वासन महापालिका आयुक्त जगदीश केएच यांनी दिले आहे। यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, श्रीकांत कदम, सचिन कळवेकर, वासू सामजी, सिद्धार्थ चौगले सह अन्य उपस्थित होते। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। अंजनाद्री पर्वताला भेट दिली असता पर्यटन मंत्री CP योगेश्वर यांना पत्रकारांनी केलेल्या प्रश्नांना त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे। कोप्पळ गावातील गंगावती तालुक्यातील अंजनाद्री पर्वतला CP योगेश्वर यांनी भेट दिली असता पत्रकारांनी CP योगेश्वर यांना प्रश्न केला होता की तुम्ही सगळे मिळून मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून पाडण्याचा प्रयत्न करत आहात का? यावेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले की जर आम्ही मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटविण्याचा प्रयत्न केला तर आम्ही स्वतः त्यांच्या जाळ्यात सापडू। तसेच परीक्षा देऊन उत्तर शोधण्यासाठी मी अंजनाद्रीला आलेलो नाही, त्याचा आणि याचा काही एक संबंध नाही असे त्यांनी पत्रकारांना सांगितले। बसनगौडा पाटील यत्नाळ आणि मी समकालीन असल्याने त्यांची भेट घेण्यास आलो होतो असे ते म्हणाले। ನಾವು ಮೊದಲಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಲ್ಲ, ನಮ್ಮ ಇಂಟರ್ನಲ್ ಸಮಸ್ಯೆ, ನಮ್ಮ ತೊಂದರೆಗಳು ಹೇಳ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಆ ಥರ ನಾವು ಯಡಿಯೂರಪ್ಪ ನಮ್ಮನ್ನೇ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ರಿ, ನಾವು ಸುಟ್ಟೋಗ್ತೀವಲ್ಲ। ಆಮೇಲೆ DK ಶಿವಕುಮಾರ್ಗೆ ನಮಗೂ ಯಾವತ್ತೂ ರಾಜಕೀಯ ವಿರೋಧ। रमेश झारकेहोळी दिल्लीला का गेले होते हे मला माहीत नाही। त्यांच्यावर BJPमध्ये कुणी अन्याय केलाय हे ते स्वतः सांगतील। अंजनाद्री हे देशातील पर्यटन स्थळ असल्याने तेथील विकास करणे आवश्यक आहे। अंजनाद्री हे हनुमानाचे जन्मस्थान असून तेथे हनुमानाच्या जन्माचे पुरावे सापडले आहेत। त्यामुळे सरकार अंजनाद्री विकसित करण्याचा विचार करत आहे।
पण अंजनाद्री विकसित करण्यास छोटी मोठी रक्कम पुरेशी नाही व अंजनाद्री हे पर्यटन आणि धार्मिक दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र आहे, असे CP योगेश्वर यांनी सांगितले. कोरोना काळात सरकारने सर्व देवळे बंद ठेवली असून अशा कठीण परिस्थितीत योगेश यांनी सरकारने लावलेल्या नियमांचे उल्लंघन करत अंजनाद्रीला भेट दिली असून भाजप कार्यकर्त्यांनीही नियमांचे उल्लंघन केले आहे. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 2435 777. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स. साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली लवकरात लवकर जाहीर करावी, असे लोकमान्य टिळक गणेश मंडळाने जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे. कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली लवकर जाहीर करावी, अशी मागणी लोकमान्य टिळक गणेश मंडळ यांनी केली आहे. बाप्पाच्या आगमनाला अवघा 1.5 महिना शिल्लक आहे, पण गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच आहे. साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमका कसा करायचा, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना परवानगी, गणेश मूर्तीची मर्यादा किती असणार, मूर्तीचे विसर्जन नियोजन कसे असणार, मंडळासाठीची नियमावली याबद्दल कोणतीच ठोस भूमिका देण्यात आलेली नाही. त्यासाठी गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार व भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याकरिता लोकमान्य टिळक गणेश मंडळाच्या वतीने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले आहे. ಎಲ್ಲ ಅನುಮತಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದರ ಗೈಡ್ಲೈನ್ ಪ್ರಮಾಣ ಬಂದರೆ ಈಗ ಪ್ರಿಕಾಷನ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಮಾತ್ರ ಮೂರ್ತಿ ಸೈಜ್ ಆಗೋದು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಫ್ರೀಸ್ ಆಗೋದು ತೊಗೋಬೋದು. ರೂಲ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಜನರಲ್ ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದ್ರೆ ಆ ಥರ ನಾವು ಅವ್ರಿಗೂ ಪೆಂಡೋಲ್ವರೆಗಾಗಲಿ, ಮೂರ್ತಿಕಾರರಿಗಾಗಲಿ ಮತ್ತು ಮಂಡಳ ಅವರಿಗೂ ನಾವು ಏನಾದ್ರು ಹೇಳ್ತೀರಾ ಆ ಥರ ಅವ್ರು ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. बेळगावातील अनेक मंडळांनी कोरोना संकट लक्षात घेऊन गणेश मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. पण शहरात अजूनही काही मंडळ राज्य सरकारच्या उंचीबाबतच्या निर्देशांच्या प्रतीक्षेत आहेत. गणेश मूर्तीचे आगमन व विसर्जन साधेपणाने म्हणजे नेमके कसे होणार, तलावजवळ सोय कशी करणार, तिथे सार्वजनिक अंतर राखणे याबद्दल अजून कोणतेही माहिती उपलब्ध झालेली नाही. सर्व नियमांच्या प्रतीक्षेत सामान्य नागरिक आणि मंडळ आहेत. याबाबत सरकारने लवकरात लवकर नियमावली जाहीर करावी, अशी मागणी लोकमान्य टिळक मंडळाच्या व मूर्तिकार मंडळ व नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. यावेळी लोकमान्य महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, हेमंत हावळ, गिरीश धोंगडी, सुनील जाधव, अर्जुन राजपूत सह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.
राज्यातील नायकत्व बदलावाचा विचार संपुष्टात आला असून पुढील 2 वर्षे येडियुरप्पा मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे BY विजयेंद्र यांनी सांगितले आहे. राज्यातील नायकत्व बदलावाचा विचार संपुष्टात आला असून पुढील 2 वर्षांसाठी BS येडियुरप्पाच मुख्यमंत्री राहतील असे राज्य भाजप उपाध्यक्ष BY विजयेंद्र यांनी सांगितले. म्हैसूर येथील सुत्तारू मठाला भेट देऊन श्रींचा आशीर्वाद घेऊन पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की भाजपमध्ये नेतृत्व बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. येडियुरप्पाच पुढील 2 वर्षांसाठी मुख्यमंत्री राहतील असे स्वतः राष्ट्रीय नेत्यांनी स्पष्ट केले आहे असे त्यांनी सांगितले. ಯಾರು ಡೆಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಯಾರು ನಿರ್ಬಂಧ ಏನು ಹೇರಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರದ್ದೇ ಆದಂಥ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಹೋಗಿರ್ತಾರೆ ಹೊರತು ಎಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ರಾಜಕೀಯ ಬಣ್ಣ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಸರಿಯಲ್ಲ. ಸರ್, ಎಕ್ಸಾಮ್ ಎಲ್ಲ ಬರ್ದಾಗಿದೆ, ರಿಸಲ್ಟ್ಗೆ ವೆಯ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯೋಗೇಶ್ವರ್ ಹೇಳ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು ಎಕ್ಸಾಮ್ ಬರ್ದಿದ್ದೀವಿ, ರಿಸಲ್ಟ್ ಬೇಕಾಗಿದೆ. ನೋಡಿ, ನಾನು ಇಷ್ಟ ಹೇಳ್ತೇನೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಉಸ್ತುವಾರಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಜಿ ಅವರು ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಒಳ್ಳೆಯ ಆಡಳಿತವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಒಂದು ಅವಧಿಯನ್ನು ಸಂಪೂರ್ಣಗೊಳಿಸ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಪದೇ ಪದೇ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕರುಗಳು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷಗಳು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಸ್ವತಃ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು 2 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ನಾನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಒಳ್ಳೆ ಆಡಳಿತವನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮುಗಿದ ಅಧ್ಯಾಯ ಅಂತೀರ ನಾಯಕತ್ವ ಬದಲಾವಣೆ ಖಂಡಿತ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಚರ್ಚೆ ಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅಲ್ಲ ಸರ್, ಪ್ರಶ್ನೆ ಏನಂದ್ರೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಆಗಿದೆ, ಕೋವಿಡ್ ಸಂದರ್ಭ, ಹಿಂಗಾದ್ರೂ ಕೂಡ ಹಿರಿಯರು ಹೇಳಿದ್ರು ಕೂಡ ಈ ಥರದ್ದು ಡೆಲ್ಲಿಗೆ ಹೋಗುವಂಥದ್ದು ಮಾತಾಡುವಂಥದ್ದು ಆಗುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ತಾಳ ತಪ್ತಾ ಇದೆ? ಆಗಲೇ ಹೇಳಿದಾಗೆ ಡೆಲ್ಲಿಗೆ ಅವರವ್ರ ಕೆಲಸದ ನಿಮಿತ್ತ ಹೋಗಿರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಕೂಡ ರಾಜಕೀಯ ಬಣ್ಣ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ರಾಜಕೀಯ ಬಣ್ಣ ಕೊಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇರೋದು ಆ ರೀತಿಯಾಗಿದೆ. ನನಗೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಮಾಹಿತಿ ಬಂದಿಲ್ಲ. ನಾನು ಆಗಲೇ ಹೇಳಿದಾಗ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕರು ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಉತ್ತಮ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅವಧಿಯನ್ನು ಸಂಪೂರ್ಣಗೊಳಿಸ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಾನಂತೂ ಭಾವಿಸಿದ್ದೇನೆ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ. ಸುತ್ತೂರು ಮಠಕ್ಕೂ ಭೇಟಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಹೌದು, ಮೈಸೂರಿಗೆ ಬಂದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸುತ್ತೂರು ಶ್ರೀಗಳನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದನ ಪಡೆದುಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ತೆರಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಸರಿ, ಅಲ್ಲ ಸರ್, ಇವತ್ತೊಂದು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಕೊಪ್ಪಳದಲ್ಲಿ ಯೋಗೇಶ್ವರ್ ಅವರು, ಯಡಿಯೂರಪ್ಪನ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋದು, ಯಡಿಯೂರಪ್ಪನ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಮಾಡೋದು ನಾವು ಸುತ್ತೋಗ್ತೀವಿ ಅಂತ ಹಂಗೂ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹಿಂಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬೇರೆ ಏನಾದರೂ ಹೇಳೋಣ. ಸರ್, ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರ ಒಟ್ಟಾರೆ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು, ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಆಡಳಿತವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ನಡೆಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ಕೋವಿಡ್ ಕೂಡ ನಿರ್ವಹಣೆ ಕೂಡ ಏನನ್ನೂ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಕಳೆದ ಒಂದು 8-10 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ವಿದ್ಯಮಾನಗಳು ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿದೆ. ವಿರೋಧ ಪಕ್ಷದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆಡಳಿತವನ್ನು ಚುಕ್ಕಾಣಿ ಹಿಡಿಬೇಕು, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಹಾಸ್ಯಾಸ್ಪದ. गेल्या वेळी राज्याचे प्रभारी अरुण सिंग आले होते तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केले आहे. येडियुरप्पा हे पुढील 2 वर्षे मुख्यमंत्री राहणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील विधानसभा निवडणुका होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. बेळगावमध्ये पसरली आहे डेल्टा प्लसची भीती. कोविड संक्रमित 15 व्यक्तींचे सिक्वेन्सिंग नमुने चाचणीसाठी बेंगळूरला रवाना. कोविड संसर्गाच्या तीव्रतेवर आधारित 15 लोकांचे घेतले नमुने. बेळगावच्या जनतेची अनेक वर्षांपासून असलेली घराची मागणी होणार पूर्ण. 10,000हून अधिक नागरिकांनी भरले घरासाठी अर्ज. बेळगावमध्ये अनेक लोक राहत आहेत भाड्याच्या घरात. कृष्णेत बुडालेल्यांचे सापडले मृतदेह. मंगळवारी 1 तर बुधवारी आणखीन 3 भावंडांचे सापडले शव. शोध पथकाने नदीकाठावर थाटला होता तळ. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.